चला चला लगेच मॅच स्टार्ट करा ऑफिशियल म्हणजे याच सामन्यासाठी अगदी आपण पाहताय राजेंद्र भोईर सर आणि त्यांच्या साथीने आपण पाहताय बबलू नजे सर आणि जसे मॅचला होईल सुरुवात या आपण ऐकूया पुनश्च एकदा संदीप गायकवाड सरांचा आवाज या मॅच साठी। मी थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा फ्रेंच चषक दामत 2025 च हे भव्य आणि दिव्य असं पहिला हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल केला पाठवलाय बॉलला अमोल योगेश दादा कांबेरे यांच्या बॅट मधून पहिला चौकार लॉंग लेग सीमा पार आलाय चौकार। चेंडू बघा लक 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 जरूर आपण पाहतो पहिला फटका आपण पाहिला पहिल्या फटक्यामध्ये योगीजी कांबेरे यांच्या बॅटमधून आला चौकार। आदित्य हा गोलंदाज 2 षटकांचा सामना आणि 2 षटकांमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार। चांगली सुरुवात आपण पाहतो जय भवानी वावलोली संघाकडून योगीजी कांबेरे यांच्या बॅटमधून हा धमाकेदार फटका आपण पाहायला गेला। दुसरा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा आदित्य पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती। इथे रिवासाठी दोधारी तलवार चालवले चेंडू वरती केला वार चेंडू झाला आर पार सीमा रेखा पार रस मिळतील 4 इथे आला चौकार। तरी थोडीशी नजर हटली होती पण बॅटचा टो एकदम जवळ लागला गेला चेंडूला आणि त्यानंतर पाहतो पुन्हा एकदा चौकार पाहायला गेला 2 चौकारांनी स्कोर कर 8। आता लक फॅक्टर आहे 2 षटकांचा खेळ म्हणजे पाहायला गेला तर 12 चेंडू विदाउट पॉवर प्ले 8 धावा स्कोर कार्ड वरती चांगली सुरुवात आपण पाहतोय। आणि जर इथून जय भवानी वावलोली संघ आज या स्पर्धेमध्ये जर पहिला क्रमांक पटकावला तर खुरमबाई नजे यांच्याकडून येणारे जी 1.5 लाखाची स्पर्धा आहे तिथे त्यांच्यासाठी खुरमबाई कडून एंट्री असणार आहे। तर वावलोली संघासाठी सुवर्ण संधी असेल दामत बडवल ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य रोहनजी पाटील आणि मोक्काबाई यांच्याकडून चौकार हॅट्रिक साठी 2000चा पारितोषिक असेल आणि षटकार हॅट्रिक पण 2000चा पारितोषिक असेल। इथे विकेटचं पतन झालं 2 चौकारानंतर आपण पाहतोय इथे विकेटचं पतन जर 1 चौकार आला असता तर इथे 2000 रुपये भेटले असते। त्यानंतर विकेट पाहायला गेला तीन चेंडू आणि 8 धावा 1 फलंदाज बाद झाला। नवीन फलंदाज धनराज इथे चांगला चेंडू आपण पाहतो थोडासा उतार अपील करण्यात आले इथे धावबादचा विकेट अपील लेग बिफोर अपीलची होती एलबीडब्ल्यू ची अपील होती इथे पाहतो लेझी क्रिकेट त्यामुळे पहिली अमोलची विकेट झटका क्रमांक 2 टॉक डिझी। खेळाडू डायमंडचा शिकार झाला फलंदाज बाद झटका क्रमांक 2। इथे आपण पाहतो जोतर अपील झाली होती इथे चांगला थ्रो आपण पाहिला डायरेक्ट हिट झाला आणि त्यामुळे आपण पाहतोय अमोल तिथे लेट झाला। मनोज नवीन फलंदाज आपण पाहतोय मनोज मुंडे खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्यांनाही मनीष मुंडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून आपण पारितोषिक पटकावा अशी मनीष मुंडेची पण अपेक्षा आहे।
8 धावा स्कोर कार्ड वरती 2 फलंदाज बाद 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. इथे खराब चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफुट वरती गेला, पंच केला, चेंडूला पेटवला, पाठवला. त्या ठिकाणी पाहतोय शॉर्ट फाईन रिझन मधून डीप फाईन रिझन मध्ये आलेला चौकार. सुंदर संगीत त्यांच्या माध्यमातून ओम साई डीजे आणि लाईव्ह आपण कव्हरेज पाहतो ओम साई mtclive.in च्या माध्यमातून होत आहे. इथे आपण पाहतो पुन्हा एकदा शबलून केल्याचा प्रयत्न पाठवती चेंडू जरूर आदळला. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. लेग बायची 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 13 2 बाद 13. विचार केला तर 2 महत्वाचे गडी माघारी परतलेत. 13 धावा धाव फलकावरती येणारे 6 चेंडू पाहूया किती धावा असतील आणि यानंतरची मॅच जय हनुमान वानिली विपक्ष गावदेवी भडवल या 2 संघादरम्यान होईल. संकेत संघासाठी दुसरा शेवटचा अंतिम षटक घेऊन येतोय. किरोली संघाने आज श्री भैरवनाथ किरोली संघाने आज टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर जवळ संकेतच्या गोलंदाजीकडे आपण पाहतो. राईट हँड उर्दू विकेट पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. मनोजसाठी पुढचा चेंडू असेल. खूप सफल झाला तर मनोज आणि आपण पाहतो बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळला नाही. खूप दूरवर निघून गेला होता. ऑफ स्टंपच्या आपण पाहतो 5व्या-6व्या चेंडूवरती खेळण्याचा स्टंपवरती खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. निर्धाव चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. तेरा धावा स्कोर कार्ड वरती. इथे आपण पाहतो सफल झाला. इथे टायमिंग परफेक्ट आणि चेंडू पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू जातो सीमारेखा पार. रस बिल्दिसा इथे आला षटकार. देवेंद्र कांबरे साहेब काय डान्स होता. ISPL ला जरूर आपण त्यांना बोलूया. आपला एन्जॉय करतात. गावचा क्रिकेट आता एन्जॉय करणारच. जेव्हा आपला गाव खेळत असतो, आपले खेळाडू खेळत असतात, ते 11 खेळाडू नाही तर पूर्ण गावाचा त्यांना पाठिंबा असतो. 19व्या स्कोर कार्ड वरती माजिद बघा आमची पूर्णपणे सोय करतो. चाय गरमागरम टी आमच्यासाठी या ठिकाणी आलाय. धन्यवाद. तिसरा चेंडू पुन्हा एकदा पाहतो. शपून खेळायचा प्रयत्न. शरीरवरती चेंडू आदळला जातोय. 1 धाव लेग बाय चिक धाव या ठिकाणी जरूर घेतली जाईल. 1 धावेने स्कोर कार्ड 20 आकड्यावरती. आपण पाहिलं गेलं योगेश यांनाही सकाळी लवकर निघायचे. त्यांची 10 वाजता मॅच आहे. पण क्रिकेट आहे योगेश. आपण जेव्हा थांबतो कारण शेवट परत मॅच करावी लागते आणि दामतच्या मैदानावरती आलं तर अर्धवट मॅच टाकता येत नाही. आणि खऱ्या अर्थाने जेही अर्धवट टाकतात खुरमभाई पुन्हा एकदा त्यांना बोलवत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जण त्या गोष्टीकडे लक्ष देत असतो. इथे आपण पाहतो पुन्हा शरीरवेदक चेंडू या ठिकाणी संकेतचा. पुन्हा एकदा लेग बाय चेक धाव फलकावरती घेतली जाईल. 21 धावा स्कोर कार्ड वरती. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि त्यानंतर
खऱ्या अर्थाने एन्जॉय मजा या ठिकाणी घेतली जाते। आता इथं फक्त कोणते संघ आहेत, दामतचे काही सर्व आयोजक कमिटी मेंबर खेळाडू आहेत आणि आपले जे संघ आहेत त्यांचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात। इथे पुन्हा एकदा चुपून खेळायचा प्रयत्न या ठिकाणी मनोजचा पाहतोय, एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय पूर्ण होते। धावसंख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती एक सिंगल आले। धनराज आपण पाहतो स्ट्राईकला असेल, मनोज 6 चेंडू 11 वरती गेलतो, धनराजने अजूनही खाता खोलला नाहीये। पाहूया शेवटचा चेंडू असेल धनराज साठी। इथे खालवर एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि इथे फलंदाज धावबाद। 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो 12च्या सरासरीने जाऊन पोहोचला येतो 24। आता 12.50च्या सरासरीने 25 धावा आपण पाहतो या करावे लागतील। आपण विचार केला तर 12.50ची सरासरी राखायची आहे येणाऱ्या 2 षटकामध्ये। वानोली संघ काय डिसिजन आहे तुमचा? फील्डिंग ओके। नाही रे बाबा काही पण नाही बोलू शकत ना माईक वरती आपण दादा। तो 12 चेंडू 25 धावांची गरज, थोडं फास्ट घ्या ऑफिशियल्स। हरीश कराले, कुरंबाई नरजे आणि त्यांच्या सोबत बसले होते आपण पाहतो सीट वरती माजी तिवाले। धन्यवाद दादा। कुमार भोईर आमचे बडवल संघाच्या पाठीसाठी आपण पाहतो पाठीराखा म्हणून अजून या मैदानावरती आहेत। 12 चेंडू 25 धावांची गरज विजयासाठी असेल। तर जाऊया मैदानावरती 12 चेंडू 25 धावांची गरज आहे विजयासाठी। तिसरी भैरवनाथ किरवली संघाला
सलामीची जोडी आम्ही पाहतोय. तर विकेट हॅट्रिक साठी दामत भडवल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रोहन पाटील आणि जावेद खोत यांचे राईट हँड मोकाभाई यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. धनराज कामेरे अँड कंपनी वावलोली संघासाठी ही पारितोषिके असतील. पहिला चेंडू इथे धनराजचा, इथे लेग स्टंपला पिचिंग चेंडू पाहिला गेला, जाऊन पोहोचला तो फलंदाजच्या बॅटमधून निघालेला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. तर क्रिकेटमध्ये होतच असते एक सन्मानाचा खेळ म्हणजे ज्याला क्रिकेट म्हटलं जातं. आपल्या नावासाठी त्याचबरोबर गावासाठी क्रिकेट खेळावं लागतंय. इथे टिक फॉर टॅक, जशात तसे उत्तर. योगेश कांबळे जशी सुरुवात केली होती, पहिल्या 2 चेंडू होती, 2 चौकार आले होते. इथेही टिक फॉर टॅक, जशात तसे उत्तर. विट का जवाब पत्थर. चांगला चेंडू, कमबॅक. 2 चेंडू नंतर आपण पाहतो तिसरा चेंडू अप्रतिम. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट या पद्धतीने गोलंदाजी पाहतो. पंचाच्या उजव्या साईडने गोलंदाजी करणार धनराज. पहिले 2 चेंडू आपण लेग स्टंपला बाहेर पिचिंग करतो असताना पहिला चेंडू त्यावरती चौकार आला, तर त्याचा समोर दिला, पुन्हा एकदा चौकार आला. इथे थोडासा लेट आपण पाहतो. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताची जादू दाखवत असताना निर्धाव चेंडू. चौथा चेंडू असेल. इथे शॉर्ट पिच चेंडू, थोडासा शॉर्ट फेकला, त्याचा भरपूर समाचार घेण्यात आला आणि चेंडू पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. त्याला फलंदाजच्या आला चेंडू स्लॉट मध्ये. षटकार. पूर्व करावा लागेल, कारण इथे ज्या पद्धतीने पाहिला गेला चेंडू खूप दूरवर टाकला होता. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतो. या अगोदर चेंडू थोडा पुढे होता, त्यानंतर पहिला थोडा शॉर्ट चेंडू फेकला, त्याचा पुरेपूर फायदा अमितने घेतला. आणि पाहिलं गेलं तर चेंडू पहिल्यानंतर ज्या पद्धतीने बाहेर निघत होता आणि परफेक्ट बनवलेला चेंडू ज्या पद्धतीने पाहतोय तो त्याच्या बॅटवरती गेला. थोडा पुढे असतं थोडं अवघड झालं असतं फलंदाजाला. इथे 14 धावा धावफलकावरती, अजून 8 चेंडू 11 धावांची गरज आहे. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेखा पार. इथे टांगा पलटी, घोडा फरार. रस मिळतील 6. इथे आला षटकार. पुणे या ठिकाणी पाहिली गेली क्षेत्ररक्षकाकडून झेल होता, झेल पण ड्रॉप झालं आणि त्यानंतर पाहिला गेला चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. 20 धावा येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज असेल. सी भैरवनाथ क्रिकेट संघ किरवली सध्या तरी तुफान फॉर्म मध्ये दिसला अमित, आणि त्याला चांगल्या प्रकारे फटकेबाजी करत असताना इथे पडल्यानंतर खूपच दूर गेला चेंडू. पंतांनी 2 हात समांतर केले, सांगितलं वाईट चेंडू स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. 7 चेंडू आता 4 धावांची गरज. इथे शेवटचा चेंडू आपण पाहतो, करामध्ये चेंडू फेकावा लागेल धनराजला. तर शेवटच्या षटकामध्ये मॅच ठेवायची आहे. इथे ओरपी चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट मधून पोहोचणार त्या दरम्यान 1 धाव घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली 22.
येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धाव्याची गरज आहे. पाहतोय कल्पेश कडून जी चुकी झाली आहे त्याची भरपाई कल्पेश कशा प्रकारे करणार, कारण गोलंदाजी मार्क वरती जेव्हा कल्पेश येईल आणि त्यावरती त्याला विचारपूर्वक आपण पाहतोय कामगिरी करावी, कोणता गोलंदाजाचा वापर केला जाईल. 2 षटकांचा खेळ आहे, बघू कोणता गोलंदाज येतोय. इथे अमोल मोडक वरती विश्वास दिलाय. 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. तीन धावेची गरज. वानवली संघ यानंतर क्षेत्ररक्षण करणार फलंदाजीला कौतिक भडवल संघाला आमंत्रित दिलंय. अमोल मोडक आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. सहा चेंडू 3 धावेची गरज. अमोल मोडक किमया करणार का, अनेक सामने त्यांनी किमया केले. इथे पहिला चेंडू आणि पंचाने बोट उंच केलंय. पहिला चेंडू आक्रमक चेंडू होता, मधल्या एसटी वाकवणारा चेंडू होता. इथे पॅड वरती आदलला, पंचाने बोट उंच केलं, सांगितलं लेग बिफोर LBW. संघ आपण पाहतोय तर पहिला चेंडू होती विकेट. येणारे 5 चेंडू 3 धावेची गरज. मित्रांनो हम भी किससे कम नहीं, दमखम बाकी है क्योंकि हमारे पास भी वो दम है. हे दाखवत असताना अमोल मॅच थांबवणार, कारण अनेक स्पर्धेमध्ये अमोल करामत करून दाखवले आपल्या संघासाठी. 5 चेंडू आणि 3 धावेची गरज असताना नवीन फलंदाज मैदानावरती रवाना झालाय निखिल. निखिलचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. अक्रमक क्षेत्ररक्षक वेवू राशीना. इथे चांगला चेंडू, आणखीन एक सुंदर चेंडू. लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. 2 चेंडू निर्धाव फेकले, त्यावरती एक विकेटही प्राप्त केला होता. 4 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. तेजस बडेकर नॉन स्ट्राईकला काहीसा सूचना देत असताना 4 चेंडू 3 धावेची गरज. गोलंदाज अमोल अफलातून सध्या तरी पहिले 2 चेंडू फेकलेत. तिसरा चेंडू अमोलचा. तिसरा चेंडू. इथे पाहतो आपण एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न चित्तेकेच्या प्लायने तावले जरूर आणि इथे लेझिथो. चुकी चुकी आणि चुकी. अशा चुकी पाहिल्यानंतर दगडी चाल पिक्चर होता, मूवीचा तो डायलॉग आठवतो, चुकीला माफी नाही. इथे 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. चांगली मेहनत घेतली होती अमोलने, चांगला चेंडू होता. एक धाव खूप महत्वाची असते, वाचवणं गरजेचं असतं आणि इथे चुकी झाले. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे धावांचा पाठलाग कंपल्सरी करणं गरजेचं आहे. तीन चेंडू 1 धावेची गरज.
गोलंदाज अंबल धमाकेदार सुरुवात केली, चांगली गोलंदाजी चालू होती. ते शरीर वेदक चेंडू आणि अशा प्रकारे आपण पाहतो विजयी झालाय श्री भैरवनाथ. आपण पाहतो टॉप 3 मध्ये जाणारा दुसरा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. हळलक जय भवानी वावलोली संघ.